पुण्यातील कोथरूड भागात नाले सफाई झाली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण गटार चेंबर असेल हे सगळ्या गोष्टी आता तुंबलेल्या पाहायला मिळत आहेत। अवघा 2 तासांपासून झालेल्या पावसांमुळे या ठिकाणच्या ज्या सोसायट्या आहेत त्या ठिकाणी थेट गटारीचं पाणी शिरल्याचा प्रकार जो आहे तो आता समोर येतोय। पुण्यातल्या आपण जर पाहिलं तर शौर्यशिल्प म्हणजे कोथरूड भागात मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा संपूर्ण पार्किंगचा भाग आहे, तो चक्क गटारच्या चेंबरच्या पाण्याने सगळा तुंबून गेलाय। त्यामुळे या ठिकाणचे वाहनं असतील किंवा नागरिक असतील ते अक्षरशः वरती अडकून पडल्याची भीती व्यक्त करण्यात येते। तर जे वाहनं आहेत ते बाहेर काढण्यात नागरिकांना यश असलं तरी सुद्धा या ठिकाणी आतमध्ये जायला प्रचंड अडचण जी आहे ती या नागरिकांना उपस्थिती होते। आणि त्याचबरोबर या ठिकाणची दुर्गंधी जर आपण पाहिली तर ती देखील मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्यामुळे या ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता जी आहे ती देखील आता उद्भवण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब